सगळ्यात महत्वाची आठवण म्हणजे दादांबद्दल जर सांगायचं म्हणलं तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ते मला जेवणासाठी मी आमंत्रण दिलं होतं. त्यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी गणपतीच्या सीझन मध्ये ते आले होते व्हिजिटला पिंपरी चिंचवड. आल्यानंतर त्यांनी मी ज्या हॉटेलचं उद्घाटन करायला गेले व्हेज हॉटेलचं, त्याच हॉटेलमध्ये गणपतीमध्ये ते म्हणले मी व्हेजच खाणार. तर तिथं गेल्यानंतर त्या हॉटेलवाल्यांनी त्यांना टेबल लावलं होतं की दादा जेवायला बसा. परंतु दादांनी सांगितलं मला राजेंद्रकडे जेवायला जायचंय, मी जेवायला थांबणार नाही. तर रात्री 12 वाजता 11:15 ते 12च्या दरम्यान दादा आपल्या माझ्या स्वतः घरी आले जेवायला. त्यांची सारखं प्रेम करणारं महाराष्ट्रामध्ये कुठलं नेता नसेल. थोड्या दिवसात जवळ गेलं पण एवढे जवळ घेतले तर आज मला जरी ते गेले तरी पक्षांनी बाकीच्यांनी सुद्धा वहिनींनी कारदादांनी जयंत पवारांनी यांनी मला कॉपमध्ये जर 310 मतांनी मी पडलो असेल महापालिकेत, तरी मला 310 मतांनी पडलेलं असताना एवढं कॉम्पिटिशन असताना 120 जण इच्छुक होते, त्याच्यातून माझी निवड केली. मला आता शिकृत नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये त्यांनी संधी दिलेली आहे. दादांची पोकळी शक्य नाही, म्हणजे दादांची पोकळी भरून निघणं कठीण आहे. कारण दादांची शैली, दादांची काम करण्याची पद्धत, दादा जे करू शकत होते ते आता एवढं होणार नाही. होईल, पक्ष चांगला मजबूत राहील, चांगलं काम होतील. म्हणजे दादाची वेगळी हे होती की प्रशासनावरती जी पकड होती, ती पकड प्रशासनाची जर आहे ती पकड कोणाची राहू शकते असं होईल असं वाटत नाही. अशी एखादी गोष्ट जी दादांची तुम्ही आजही मिस करताय, खूप मिस करताय? दादांची माझं 7 तारखेला बर्थडे होता सप्टेंबरच्या मागच्या वर्षात. तर ते 8 तारखेला इकडे आले पिंपरी चिंचवडला. तर मी माझा बर्थडे फक्त मी फोन केला होता पिढीला की माझ्या बर्थडेला तुम्ही येऊ शकले नाही, जर येताना इकडे येत असेल ती. तर 8 तारखेला माझ्या बर्थडे साठी कार्यालयात पिंपरी चिंचवड आल्यामुळे माझ्याकडे स्वतः आले आणि मला मी सगळे हे केले, गोळा केले सगळ्या कार्यकर्त्यांना. म्हणजे दादा येतात आणि केक कापून गेले, मला शुभेच्छा दिली. मी जेवढं प्रेम माझ्यावर त्यांचं होतं. प्रेम असण्याचं कारण काय की सर्वसामान्य कार्यकर्त्याला जेवढी जर ताकद देत असेल तर कार्यकर्त्यांच्या बाजूला त्यांच्या बरोबरच कायम राहा आणि त्यांची आठवण म्हणून बोले. आता मला पक्षामध्ये भाजपमध्ये नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये आता जानेवारीमध्ये 16 जानेवारीला, त्याच्या आधी मला भाजपमधून जास्त आमंत्रण होतं की तुम्ही इकडनं या, इकडनं निवडणूक लढवा. मी दादावरती जीवापाड प्रेम करत असल्यामुळे मी म्हटलं मी कुठल्याही परिस्थितीत मी भाजपची येणार नाही, मी राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढवणार. एवढं आमचं दादाजी माझं चांगलं बॉन्डिंग होतं, त्यामुळे मी त्यांना विसरू शकत नाही. आजही मी कधी निवडणुकीत पडलो तरी माझ्या डोळ्याला पाणी नाही आलं, पण दादांचे फोटो पाहिला तरी डोळ्याला पाणी येत. एवढी वाईट परिस्थिती दादा गेल्यामुळे महाराष्ट्र आली.